नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काल सुरू केला होता आपला एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर ज्याचं नाव आहे स्टिरिओ केमिस्ट्री। ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला बघितलं होतं रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, ज्याचे आपण 4 फॉर्म्स बघितले होते। स्टिरिओ केमिस्ट्री म्हणजे सुद्धा रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल, जे 4 पद्धतीने आपण कसे करायचे ते बघितलं होतं। ज्याच्यामध्ये पहिला होता फ्लाइंग वेज किंवा ज्यालाच आपण म्हणतो वेज डॅश, ज्याच्यामध्ये एक सिंपल लाईन आपण ड्रॉ केली होती आणि त्याच्या सिंपल लाईनवरचे जे ॲटम्स किंवा ग्रुप्स असतात ते इन द प्लेन असतात। जे डॉटेड लाईनवरचे ॲटम्स किंवा ग्रुप्स असतात ते बिलो द प्लेन असतात त्या मॉलिक्यूलमध्ये, त्या मॉलिक्यूलचं रिप्रेझेंटेशन करताना। आणि जी सॉलिड लाईन आपण ड्रॉ करतो त्याच्यावरचे जे मॉलिक्यूल ॲटम किंवा ग्रुप आहेत ते असतात अबव द प्लेन। दुसरा फॉर्म आपण बघितला होता फिशर रिप्रेझेंटेशन, ज्याच्यामध्ये एक व्हर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईननी मॉलिक्यूल रिप्रेझेंट केला जातो। हॉरिझॉन्टल लाईनवरचे जे ग्रुप्स किंवा ॲटम्स आहेत ते असतात अबव द प्लेन आणि व्हर्टिकल लाईनवरचे जे आहेत ते असतात बिलो द प्लेन। त्यानंतर तिसरा टाईप आपण बघितला होता किंवा तिसरा फॉर्म आपण बघितला होता ते होता सॉहॉर्स प्रोजेक्शन। सॉहॉर्समध्ये एक क्रॉस लाईन असते आणि त्याच्यावरती ॲटम्स आणि ग्रुप किंवा ॲटमचे ग्रुप हे रिप्रेझेंट केले जातात। त्याचे 2 कन्फर्मेशन आपल्याला बघायला मिळतात। पहिला आहे इक्लिप्स्ड कन्फर्मेशन। इक्लिप्स्ड कन्फर्मेशन जेव्हा आपण बघतो त्यावेळेला ॲटम्स ते जे बॉन्ड्स असतात हे पॅरलल असतात एकमेकांना, आणि ज्या वेळेला त्याचं स्टॅगर्ड कन्फर्मेशन आपण बघतो त्यावेळेला ते बॉन्ड्स जे असतात ते अपोजिट जातात। इक्लिप्स्ड टू स्टॅगर्ड रोटेट करण्यासाठी आपल्याला त्या कन्फर्मेशन चेंज करण्यासाठी आपल्याला तो मॉलिक्यूल रोटेट करावा लागतो 180 डिग्रीमध्ये। जेव्हा तुम्ही एखादा मॉलिक्यूल 180 डिग्रीमध्ये रोटेट करता त्यावेळेला तो होतो इक्लिप्स्ड टू स्टॅगर्ड कन्फर्मेशन। त्यानंतर आपण चौथा बघितला होता टाईप, जो होता न्यूमन कन्फर्मेशन। न्यूमन कन्फर्मेशनमध्ये जेव्हा आपण बघतो त्यावेळेला जो फ्रंट साईडचा कार्बन असतो तो एका डॉटनी रिप्रेझेंट केलेला होता आणि जो बॅक साईडचा कार्बन होता तो एका सर्कलनी रिप्रेझेंट केलेला होता। यामध्ये सुद्धा सेम, जेव्हा बॅक साईडवरचे ग्रुप किंवा बॅक साईडवर फ्रंट साईड कार्बनवरचे ॲटम्स आपण ज्या वेळेला दाखवतो त्यावेळेला ते त्या डॉटवर रिप्रेझेंट केले जातात आणि बॅक साईडच्या ज्या सर्कलवरचे ग्रुप्स असतात ते त्याला पॅरलली जेव्हा आपण दाखवतो त्यावेळेला ते असतं इक्लिप्स्ड कन्फर्मेशन। आणि ज्या वेळेला तो मॉलिक्यूल आपण 180 डिग्रीमध्ये रोटेट करतो, जसं की आपण फ्रंट साईड कार्बन जो आहे तो फिक्स ठेवतो आणि बॅक साईड कार्बन रोटेट करतो, जे आपल्याला रोटेशन करताना सोपं जातं। आणि तुम्ही ज्या वेळेला दुसरं कन्फर्मेशन काढता म्हणजे इक्लिप्स्ड टू स्टॅगर्ड कन्फर्मेशन काढता त्यावेळेला ते कन्फर्मेशन ड्रॉ करायला आपल्याला सोपं जातं, म्हणून आपण फ्रंट साईड कार्बन जो होता तो फिक्स केलेला होता आणि बॅक साईड कार्बन जो होता तो 180 डिग्रीमध्ये रोटेट केला होता। आणि 180 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर ते जे आपल्याला दिसलं होतं ते होतं इक्लिप्स्ड कन्फर्मेशन। काल आपण आयसोमेरिझम ही कन्सेप्ट बघितली होती त्यानंतर, ज्यामध्ये आयसोमेरिझम म्हणजे काय तर रिलेशन बिटवीन 2 or more than 2 मॉलिक्युल्स, रिलेशन बिटवीन 2 or more than 2 मॉलिक्युल्स विच हॅव सेम केमिकल फॉर्म्युला बट डिफरंट केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज। म्हणजे असा एक मॉलिक्यूल असे 2 मॉलिक्युल्स किंवा 2हून अधिक मॉलिक्युल्स ज्याचा केमिकल फॉर्म्युला सेम आहे पण त्याचं फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज या वेगवेगळ्या आहेत, त्याला आपण आयसोमर किंवा कन्सेप्ट ऑफ आयसोमेरिझम असं म्हणतो। त्यानंतर आपण काही टाईप्स बघितले होते आयसोमेरिझमचे। त्यातला आपण पहिला बघितला होता कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम आणि दुसरा बघितला होता स्टिरिओ आयसोमेरिझम। तर स्टिरिओ आयसोमेरिझम बघताना स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये आपण आलो होतो यात पहिला आपण बघितला होता कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम आणि दुसरा आपण बघितला होता कन्फर्मेशनल आयसोमेरिझम। पहिला होता कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम आणि दुसरा होता कन्फर्मेशनल आयसोमेरिझम। कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम आर दोज Configurational isomers are those which can be isolated at room temperature कॉन्फिगरेशनल आइसोमर्स आर दोज आइसोमर्स विच कैन बी आइसोलेटेड एट रूम टेम्परेचर। ये आइसोमर्स को आप रूम टेम्परेचर पे अलग नहीं कर सकते। जैसे कि कन्फर्मेशनल आइसोमर्स
cannot be isolated at room temperature. Conformational isomers can't be isolated at room temperature because of rotation in carbon-carbon single bond or rotation in sigma bond. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जो सिग्मा बॉन्ड सिंगल बॉन्ड, या मॉलिक्यूलमध्ये जनरली सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे आणि त्या सिंगल बॉन्डमध्ये जे रोटेशन होतं त्या रोटेशनमुळे आपण रूम टेम्परेचर, आणि हे रोटेशन रूम टेम्परेचरला होतं, त्यामुळे आपण हे आयसोमर्स रूम टेम्परेचरला आयसोलेट करू शकत नाही. इथे आपल्याला बघायला मिळतात रिस्ट्रिक्टेड ॲटम्स, जसं की मल्टिपल बॉन्डच्या अलॉंग आपण रूम टेम्परेचरला इझिली रोटेशन पॉसिबल होत नाही, ते आपल्याला ऑब्झर्वेबल नसतं. त्यामुळे इथे मिळतात ते असतात कन्फर्मेशनल आयसोमर्स. काय असतात? कन्फर्मेशनल आयसोमर्स. हे आहेत कॉन्फिगरेशनल आयसोमर्स जे आहेत हे रूम टेम्परेचरला आयसोलेट केले जातात, आणि जे कन्फर्मेशनल आयसोमर्स आहेत हे रूम टेम्परेचरला आयसोलेट केले जात नाहीत. कारण आहे रोटेशन इन कार्बन-कार्बन सिंगल बॉन्ड. हे अराइज arises due to rotation between कार्बन-कार्बन सिंगल बॉन्ड. ज्या वेळेला या बॉन्डमध्ये रोटेशन होतं आणि त्यानंतर जो मॉलिक्यूल आपल्याला मिळतो तो असतो कन्फर्मेशनल आयसोमर. या मॉलिक्यूलचा कन्फर्मेशनल आयसोमर आपल्याला या रोटेशन नंतर बघायला मिळणार आहे. जसं की आपण याच्यामध्ये जर हे बॉन्ड एकमेकांना पॅरलल असतील, तर हे असणार आहे इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. आणि ज्या वेळेला मॉलिक्यूल रोटेट करतो त्यावेळेला ते बनणार आहे स्टॅगर्ड कन्फर्मेशन. काय बनणार आहे? पॅरलल बॉन्ड्स इक्लिप्स्ड कन्फर्मेशन, अपोजिट बॉन्ड्स स्टॅगर्ड कन्फर्मेशन. हा जो कॉन्फिगरेशनल आयसोमर आहेत हे जे कॉन्फिगरेशनल आयसोमर्स आहेत याचे दोन टाइप्स पडतात. कॉन्फिगरेशनल आयसोमर्स जे रूम टेम्परेचरला आयसोलेट केले जातात त्याचे आपल्याला दोन टाइप्स पाहायला मिळतात. पहिला आहे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आणि दुसरा आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. जिओमेट्रिकल आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर्स, कॉन्फिगरेशनल आयसोमर्सचे जिओमेट्रिकल आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर्स. Geometrical isomers arises due to restriction in rotation. रोटेशनच्या रिस्ट्रिक्शनमुळे, म्हणजे जिथे रोटेशन पॉसिबल नसतं तिथे जे आयसोमर्स आपल्याला बघायला मिळतात ते असतात जिओमेट्रिकल आयसोमर्स. जसं की आता जर हा मॉलिक्यूल आहे, या डबल बॉन्डच्या अलॉंग रोटेशन पॉसिबल नाही आहे. हा जो डबल बॉन्ड आहे या डबल बॉन्डच्या अलॉंग इथं रोटेशन पॉसिबल नाही आहे, तर इथे आपल्याला बघायला मिळणार जिओमेट्रिकल आयसोमर्स. याचे वेगवेगळे सबस्टिट्युएंट्स असतात, एकतर A, B, C, D लाईकवाईज. इथे आपण वेगवेगळे सबस्टिट्यूट करू शकतो. या डबल बॉन्डच्या अलॉंग आपल्याला रोटेशन बघायला मिळत नाही आणि त्यामुळे याचा आयसोमर जो बनलेला असेल तो असेल जिओमेट्रिकल आयसोमर.
त्याचप्रमाणे जेव्हा आपण ऑप्टिकल आयसोमर बघतो त्यावेळेला ही लाईट आहे, ही आपण पास केली एखाद्या सॅम्पलमधून, जसं की समजा आपण हे सॅम्पल घेऊ, टार्टारिक ॲसिड घेतलं. ही लाईट या टार्टारिक ॲसिड सोल्युशनमधून आपण जेव्हा पास करतो आणि यानंतर हे लाईटचं ही लाईट इकडून रिफ्रॅक्ट होते, ही लाईट या सोल्युशनमधून पलीकडून बाहेर पडते, त्यावेळेला या लाईटचं रोटेशन जे आहे, या लाईटचं जे रोटेशन आहे ती आयदर क्लॉकवाईज जाते किंवा अँटी क्लॉकवाईज जाते. यावरून ठरतं ऑप्टिकल आयसोमर. अरायजेस ड्यू टू रोटेशन ऑफ लाईट. किंवा डिफरंट बिहेवियर टूवर्ड्स लाईट. अरायजेस ड्यू टू रोटेशन ऑफ लाईट किंवा डिफरंट बिहेवियर टूवर्ड्स लाईट. आणि हे मेनली होत असतं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कायरल कार्बन इन ॲन मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूलमध्ये जो कायरल कार्बन असतो, त्या कायरल कार्बनमुळे आपल्याला बघायला मिळतं लाईटचं रोटेशन किंवा बिहेवियर टुवर्ड्स द लाईट. आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं ते ऑप्टिकल आयसोमर्स. हे लिहून घ्या. आपण जसं की काल बघितलं होतं आयसोमर्स, ज्याचे आपण दोन टाइप्स बघितले होते. एक आहेत कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स, यालाच आपण स्ट्रक्चरल आयसोमर्स सुद्धा म्हणतो, आणि दुसरे होते स्टिरिओ आयसोमर्स. तर यामध्ये या कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स आणि स्टिरिओ आयसोमर्समध्ये स्टिरिओ आयसोमेरिझमचे आपण पुन्हा दोन पार्ट बघितले, ज्यातला पहिला होता कॉन्फिगरेशनल, दुसरा होता कन्फर्मेशनल. या आयसोमरचं जे क्लासिफिकेशन आपण बघितलं, यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम आणि कन्फर्मेशनल आयसोमर्स, कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स आणि कन्फर्मेशनल आयसोमर्स, दीज आर ट्रू आयसोमर्स. ट्रू आयसोमर्स. आणि त्यामध्ये आपण हे जे बघितले कन्फर्मेशनल आयसोमर्स, दीज आर नॉट ट्रू आयसोमर्स. हे का ट्रू आयसोमर्स नाही आहेत? कारण हे रूम टेम्परेचरला आयसोलेट केले जात नाहीत. जर रूम टेम्परेचरला हे कन्फर्मेशनच आपलं देत नसतील किंवा आयसोलेटच केले जात नसतील, रूम टेम्परेचरला ते स्टेबल राहतच नसतील, तर आपल्याला ते आयडेंटिफाय करता येत नाहीत आणि त्यामुळे यांना ट्रू आयसोमर्स मानलं जात नाही. तर कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स अँड कन्फर्मेशनल आयसोमर्स, दीज आर ट्रू आयसोमर्स. म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं की जिओमेट्रिकल आयसोमर्स आर ट्रू आयसोमर्स? येस, जिओमेट्रिकल आयसोमर्स आर ट्रू आयसोमर्स. ऑप्टिकल आयसोमर्स आर ट्रू आयसोमर्स? येस, ऑप्टिकल आयसोमर्स आर डेफिनेटली ट्रू आयसोमर्स. का? तर हे जे आयसोमर्स आहेत हे रूम टेम्परेचरला आयसोलेट केले जातात. हे जे आयसोमर्स आहेत हे रूम टेम्परेचरला आयसोलेट केले जातात. जसं की आता इथे आपण बघतोय, इथे रोटेशन पॉसिबल नाही आहे. या डबल बॉन्डच्या अलॉंग रोटेशन ही खूप म्हणजे हार्ड टू रोटेट. तर या ठिकाणी तुम्हाला याचा आयसोमर बघायला मिळणार आहे. किंवा एखाद्या सोल्युशनमध्ये, जसं आपण इथे टार्टारिक ॲसिडचं सोल्युशन घेतलं होतं, याच्यातून तुम्ही जेव्हा लाईट पास करता त्यावेळेला टार्टारिक ॲसिड हे एक स्पेसिफिक रोटेशन दाखवणार आहे टुवर्ड्स लाईट, किंवा त्याचं एक स्पेसिफिक बिहेवियर असणार आहे टुवर्ड्स रोटेशन ऑफ लाईट. आणि त्यामुळे आपल्याला त्याचं एक वेगळा फॉर्म त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे, विच इज नोन ॲज ऑप्टिकल आयसोमर.
but when you look at this, you can't have any rotation, you can't isolate these isomers at room temperature because of rotation in carbon carbon single bond. तर हे लिहून घ्या. इथे एक स्टेटमेंट लिहा की कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स and conformational isomers are true isomers. Conformational isomers are not true isomers. जे आयसोमर्स रूम टेम्परेचरला आयसोलेट होतात त्यांनाच आपण ट्रू आयसोमर मानतो. हा जो मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूलमध्ये आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपण जेव्हा इथून बघतो, आपण जेव्हा या पोझिशननी बघणार आहे, आपल्याला या ठिकाणी जिओमेट्रिकल आयसोमर दिसणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जिओमेट्रिकल आयसोमर बघायला मिळतो आणि इथे ऑप्टिकल आयसोमर बघायला मिळतो. कारण हा जो अबोव द प्लेन बॉन्ड आहे, हा एक वेगळं रोटेशन देणार आहे किंवा वेगळं बिहेवियर दाखवणार आहे टुवर्ड्स रोटेशन ऑफ लाईट. आणि हे जे आहे, हे ॲटम्स जे आहेत हे आहेत रिस्ट्रिक्टेड ॲटम्स. हे जे ॲटम्स आहेत, जर आपण नंबरिंग केलं तर हे जे 2 ॲटम्स आहेत आपले कार्बन ॲटम्स, हे आहेत रिस्ट्रिक्टेड ॲटम्स जे रोटेशन दाखवत नाही. या 2 कार्बनच्या अलॉंग रोटेशन होणार नाही. मग इथून जे आपल्याला बघायला मिळेल ते असणार आहे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. तर हे एक एक्झाम्पल त्यामध्ये लिहून घ्या. तर ओव्हरऑल आपल्याला बघायचं झालं तर ओव्हरऑल जिओमेट्रिकल कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स कॉन्फिगरेशनल आयसोमर्स और आपण म्हणू की जिओमेट्रिकल आयसोमर्स, ऑप्टिकल आयसोमर्स आर बेसिक टाइप्स ऑफ आयसोमर्स. म्हणजे आता जिओमेट्रिकल आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर्सला आपण कलेक्टिवली म्हणू शकतो कॉन्फिगरेशनल आयसोमर्स. कॉन्फिगरेशनल आयसोमर्स. तर आपण या व्हिडिओमध्ये आज काय बघितलं तर एक रिकॉल केला आपण लास्ट लेक्चरचा, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज स्टिरिओकेमिस्ट्री, तर विच वॉज रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. आणि त्यानंतर आपण त्याचे फॉर्म्स बघितले होते काही, जसं की फिशर रिप्रेझेंटेशन असेल किंवा फ्लाइंग वेज असेल किंवा सॉ हॉर्स असेल, न्यूमॅन असेल. त्यानंतर आपण बघितलं होतं कन्सेप्ट ऑफ आयसोमेरिझम. कन्सेप्ट ऑफ आयसोमेरिझम काय आहे? रिलेशन बिटवीन 2 or more than 2 molecules which have same chemical formula but different physical properties or different chemical properties. केमिकल फॉर्म्युला सेम आहे, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज टोटली डिफरंट. त्याला म्हणायचं आयसोमर्स. त्याचे आपण टाइप्स बघितले होते. पहिला बघितला होता कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स, यालाच आपण म्हणतो स्ट्रक्चरल आयसोमर्स. डिफर्स इन स्ट्रक्चर, सेम केमिकल फॉर्म्युला. आणि दुसरा होता स्टिरिओ आयसोमर्स. कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्समध्ये सेम IUPAC नेम असतं आणि इथे IUPAC नेम डिफरंट असतं. स्टिरिओ आयसोमर्सचे आपण परत 2 भाग बघितले होते. पहिला होता कॉन्फिगरेशनल आयसोमर, दुसरा होता कन्फर्मेशनल आयसोमर्स. जो कॉन्फिगरेशनल आयसोमर्स होता ते रूम टेम्परेचरला आयसोलेट केले जात नाही, म्हणजे त्याला आपण रूम टेम्परेचरला वेगळं करू शकत नाही. कन्फर्मेशनल आयसोमर्स जे आहेत ते रूम टेम्परेचरला वेगळे होतात. कारण का? कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमधलं रोटेशन. जेव्हा आपण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बघतो त्यावेळेला तो रोटेट करत असतो, तो असा स्टेबल नसतो नेचरमध्ये. त्यानंतर दिस अरायझेस ड्यू टू कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हे आयसोमर्स रूम टेम्परेचरला आयसोलेट केले जात नाहीत, म्हणून त्याला आपण रूम आयसोमर्स मानत नाही. त्यानंतर कॉन्फिगरेशनल आयसोमरचे आपण पुन्हा 2 भाग बघितले होते. पहिला होता जिओमेट्रिकल आयसोमर, दुसरा होता ऑप्टिकल आयसोमर. जिओमेट्रिकल आयसोमर जे आहेत ते अरायझेस ड्यू टू रिस्ट्रिक्शन इन रोटेशन.
हे जे रिस्ट्रिक्टेड ॲटम्स असतात त्यांच्या अलॉंग जे रोटेशन रिस्ट्रिक्ट केलं आहे, या रिस्ट्रिक्शनमुळे, या रोटेशनच्या रिस्ट्रिक्शनमुळे जे आयसोमर्स आपल्याला बघायला मिळतात ते आहेत जिओमेट्रिकल आयसोमर्स. आणि दुसरं आहे ऑप्टिकल आयसोमर, जे रोटेशनला एखाद्या मॉलिक्यूलमधून जेव्हा आपण लाईट पास करतो त्यावेळेला त्या मॉलिक्यूलचं जे बिहेवियर आहे टुवर्ड्स रोटेशन ऑफ लाईट, त्याच्यामुळे जे आपल्याला आयसोमर्स बघायला मिळतात ते आहेत ऑप्टिकल आयसोमर. जसं की हे जी दोन रिस्ट्रिक्टेड ॲटम्स आहेत याच्या अलॉंग जर आपण हा मॉलिक्यूल बघितला तर आपल्याला बघायला मिळणार आहे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. आणि हा जो भाग आहे जिथे प्लेन चेंज झालेला आहे, हा जो CH3 ग्रुप आहे, दिस इज अबोव द प्लेन, दिस इज अबोव द प्लेन. आणि हा जो अबोव द प्लेनवाला ग्रुप आहे हा वेगळं रोटेशन दाखवणार आहे, वेगळं बिहेवियर दाखवणार आहे टुवर्ड्स रोटेशन ऑफ लाईट. तर इथून जेव्हा आपण बघतो, ज्या वेळेला तुम्ही हा पर्टिक्युलर कार्बन बघणार त्यावेळेला तुम्हाला बघायला मिळणार आहे ऑप्टिकल आयसोमर. आणि त्यानंतर आपण म्हटलं होतं एक ओव्हरऑल स्टेटमेंट जे आपण घेतलं आहे की कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर्स म्हणजे ओव्हरऑल बेसिक टाईप्स जे आहेत ट्रू आयसोमर्सचे ते आहेत कॉन्स्टिट्यूशनल, जिओमेट्रिकल, ऑप्टिकल. आणि आर द बेसिक टाईप्स ऑफ आयसोमर्स, मोर स्पेसिफिकली ट्रू आयसोमर्स. आणि जे आयसोमर्स रूम टेम्परेचरला आयसोलेट केले जात नाहीत त्याला आपण ट्रू आयसोमर मानत नाही. तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये याचा पुढचा भाग बघू. धन्यवाद.